उरण तालुक्यातील कोपरोली ग्रामपंचायतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोपरोली ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावा यासाठी 7 लॅपटॉपची भेट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली। कोपरोली आदिवासी वाडीवरील कुटुंबासाठी लग्न समारंभासाठी लागणारे सभा मंडपाचे साहित्य वाटप करून महिलांसाठी हळदी कुंकू मेळाव्याचे आयोजन केले होते। कोपरोली गावातील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोपरोली ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करत आहे। सध्या या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकीय स्तरावर पाहिला जात आहे। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयातील उरण पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी विनोद मिंडे तसेच माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी एकदिलाने पुढाकार घेऊन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शाळेला लॅपटॉप, आदिवासी वाडीतील लग्न समारंभ, इतर कार्यक्रमासाठी सभा मंडप साहित्य तसेच महिलांसाठी हळदी कुंकू मेळावा आयोजन करण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच अलका म्हात्रे, माजी सभापती विश्वास म्हात्रे, माजी उपसरपंच योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शेखर ठाकूर, शांता कातकरी, बेबी कातकरी, प्रशांत पाटील, निरंजन पाटील, विकास पाटील, सारिका म्हात्रे, क्रांती पाटील, विपुल म्हात्रे, प्रीती कोळी, रुपाली म्हात्रे, शुभांगी म्हात्रे, ग्रामपंचायत अधिकारी पीयू खैरे, निवृत्त ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र म्हात्रे तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, शाळेचे शिक्षक वर्ग, गावातील महिला, आदिवासी बांधव उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।